वाव सेम 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 मोठे पप्पा दिसतोय सेम. डुग्गू ए डुग्गू डुग्गू ये तू डुग्गू ये भूक लागली झोप लागते. डॉनी डॉनी म्हणते ती जॉनी नाही डॉनी डॉनी डॉनी. बाय कसं नाही झोप आली त्याला. हा बापरे जिजूंनी फुल बॅग बिग. अच्छा म्हणजे एक दीदीसाठी आणि एक तुमच्यासाठी. दोन आहेत. लहान बाळांचं खूप असतं ना पण. आणि आतापर्यंत खात नव्हतं म्हणजे काही. हा आता 2 कपडे पण खाणं. पण ऍज युजल तुम्हाला निघायला थोडासा लेट झालंच आहे. 10:30 फोनवर फोन येत. व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल कर. मुक्काम पोस्ट देवाचं घर. बाय द वे मुक्काम पोस्ट देवाचं घर हा सिनेमा आता Amazon Prime वरती आला आहे. तर तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा. Amazon Prime वरती तुम्हाला टाईप करायचं आहे MUKKAM मुक्काम पोस्ट देवाचं घर. इथे टाकेल मी खाली ते. चला आपण आता निघूया. खूप आठवणी येते. हो मग गुड्डू चल मी गुड्डूला घेते थांब. मस्त दिसतोय. मग आता सुरगाण्याला चालला ना म्हणून. तू जाते आद्या तू जाते जा ना प्लीज प्लीज. अगं बाई गुड्डू अशी ती हे पण येते ना ट्रॉली बॅग येते. बेबी तुम्ही आता कुठे बाहेर ट्रिपला गेले का तेव्हा नक्कीच घ्या. तुझा फोन घेतला होता. ते गेलेत सुरगाण्याला. आणि मी कालही ब्लॉग मध्ये बोलले होते की मी प्रेसन्स दाखवेन. मी प्रेसन्स कसे बनवले ते तर मी ते आता बनवते आणि ते बनवले की तुम्हाला दाखवतेच. ते कंटिन्यू करा. तुम्ही बघितले की मी प्रेसॉन्स बनवले आणि तुम्हाला पण विचार पडला असेल की मी कशावर स्टिक केले. तर आता इमर्जन्सी होती आणि मला ही ऑर्डर कंप्लीट करून द्यायची होती. तर मी माझ्याकडे कार्डबोर्ड होता. त्या कार्डबोर्डवरती मी थोडंसं डिझाईन केलं कट वगैरे करून आणि त्यावरती द वेल्वेट टिप्सचं नाव टाकून प्रेसॉन्स स्टिक केले. आणि याला मागे ग्लू आणि स्टिक पुश स्टिक आणि ते लावून देणार आहे बफर वगैरे. तर असं सिंपल आणि पटकन आणि इझिली बनणार आहे. मी प्रेसॉन्स पॅलेट बनवली आहे छोटीशी. आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. बिकॉज मला इमर्जन्सी होती. माझा आता लोगो पण बनवायचा आहे मला द वेल्वेट टिपचा. तर तो आता मी बनवणार आहे लवकरात लवकर. आता प्रेसॉन्स बनवून हवे असतील तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकतात आणि मी ते कुरिअर करून तुम्हाला पाठवू शकते. जर दुसऱ्या कुठल्या गावाला राहत असाल तुम्ही तर वेल्वेट टिपचा Instagram ID पण इथे फ्लॅश करेल आणि कॉन्टॅक्ट नंबरही देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा द वेल्वेट टिप. आज आहे 19 एप्रिल सॅटरडे आणि आज माझी एक्झाम संपली थेरी एक्झाम आणि मंडेपासून प्रॅक्टिकल एक्झाम आहे. तर मी कॉलेजवरून आल्यानंतर दुपारी सबमिशन करत होते आणि आता मला इव्हिनिंगला एक क्लायंट येणार आहेत नेल्स करायला आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी प्रेसॉन्स पण बनवायचे. त्यांनी मला सांगितलं की प्रेसॉन्स बनवून ठेव मी जाताना ते घेऊन जाईल. तर मी आता ते बनवते. आणि तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की दीदी जिजून ते नाशिकला आले होते आणि ते आता सुरगाण्याला गेले होते. तर ते आज सुरगाण्यावरून नाशिकला येणार आहे आणि ते रिटर्न मुंबईला जाणार आहे. प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे आणि मला प्रेसॉन्स पॅक करून देण्यासाठी बॉक्स वगैरे हवे होते आणि बॅग्स पण हव्या होत्या. तर त्या घेण्यासाठी मी आता चालले गावात आणि त्या घेऊन आले की तुम्हाला भेटते मी. 1 hour later. अगं बाई गुड्डू कधी आले तुम्ही? आले का? हा तर मी सामान घ्यायला गेली होती नेल्सचं. हा प्रेसॉन्सची ऑर्डर नवीन डुग्गू. हा
हे ना हे मी असंच घरी पटकन त्या दिवशी मला भेटलं नाही ना, मग हे मी घरी बनवलं. भारी बनवलं का? गुड्डू अजून एक ऑर्डर आहे ती कंप्लीट करायची होती, मग त्याच्यासाठी सामान घ्यायला गेली होती. कुठं गेली होती तू? तुझी आठवण येत होती. तिला घ्या तिला घ्या तिला घ्या त्याला घ्या ना. समीक्षाला ठसका आला की मला वाटलं वोमिट करायला चालली का काय म्हटलं. काय झालं गुड्डू मला बघून ठसका आला तिला. हेच ह्याच घ्यायला गेली होती. ह्या त्या दिवशी भेटला नाही ना, हा म्हणून मग हे सध्या बनवलं होतं मी. हेच मी तुला सांगणार होते. मग हेच घेऊन आले आता. गुड्डू टीप एवढ्या जोरात चालले की रोज नवीन वस्तू येतात. मग तुला करायचे का हाताचे? दीदीचे पायाचे केले, हा त्या दिवशी दाखवायचे राहून गेले. प्रॉपर ते तुम्हाला रील नाही. हा फोटो काढून दाखवतो. हे असं नाही कोण म्हणते मायराने केले मला. मायला वाटत हा कधी गेलं पण हे जेव्हा घेतलं होतं सामान तेव्हाचेच उद्योग आहे मायराचे. हा तिच्या लक्षात नाही आलं ते झालं नंतर लक्षात आलं की अरे हा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला. हे जाऊ दे, हात ठेवल्यावर काही लक्षात नाही तेवढं असं. पण तुम्ही आता पहिले जाऊन या. छान आहे पण दीदी. तर आम्ही दीदीला दही लावण्यासाठी काय मडकं घ्यायचं होतं ना, मडकं नाही भांडं घ्यायचं होतं, तर ते घेण्यासाठी आलोय आम्ही इकडे मालेगाव स्टँडला. इथे बरेचसे दुकानं आहेत, इथे मातीचे भांडे भेटतात. तुझ्याकडे आहे ना असं? आता मी त्याच्यातच लावते. जाऊ दे चल. मग तुला सांड पण घ्यायचं होतं ना उघडायला. इथे विचार ना आहे का? The next day. तर मंडळी आता वाजले आहे 1:30 आणि जस्ट आमचं जेवण झालंय. आणि आज आहे संडे आणि दीदीने ते आज सकाळीच गेले मुंबईला. आणि दीदीने समीक्षासाठी शॅम्पू पाठवला आहे. ऍक्च्युली तिने मागच्याच वेळेस घेऊन ठेवला होता, बट ती विसरून गेली. कधीच घेऊन ठेवला होता पण दरवेळेस विसरून जायची. हा तर ती ह्यावेळेस घेऊन आली. कुठला वाला आहे बघू. छान आहे टिकिटोरो. आणि तिने मायराला मागवलं, तिने समूला पण मागवला. आणि समीक्षाची देवासारखी वाट बघत होती कधी शॅम्पू येईल कधी शॅम्पू येईल. आता आलाय. आता जस्ट आमचं जेवण झालंय, आता आपण आवरूया. आणि आज सकाळी एक ऑर्डर होती त्यामुळे जरा गडबडीत होती मी, म्हणून शूट नाही केलं. तर तिचे पण मी ते काय म्हणतात क्लिप्स वगैरे टाकू नाही शकले बिकॉज खूप गडबड झाली. तिला पण घाई होती, म्हणजे एक फ्रेंडच होती, तर त्यामुळे ते काही शूट वगैरे नाही केलं. आणि ऍक्च्युली फोटोही काढायचा राहून गेला. प्रेसॉन्स पण होते आणि तिचे फीटचे पण नेल्स करायचे होते, तिला एक्सटेन्शन. घाई होती हा, त्यामुळे फोटो नाही काढले. बट इट्स ओके, तिला सांगते मी फोटो पाठवायला. तर तिने पाठवला तर नक्कीच मी लास्टला टाकेल ना. तर आता आवरूया आपण. बसले आता स्टडी करायला बिकॉज माझं उद्यापासून प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट होते आणि त्याचं सबमिशन करायचं आहे मला. आणि आता माझं सेमिस्टरही संपणार आहे, त्याच्यामुळे आता सबमिशन करून आणि आता फायनल एक्झामही असणार आहे माझी मेमध्ये. त्यामुळे त्याच्यासाठी आता आतापासूनच जर्नल चेकिंग वगैरे सगळं स्टार्ट होतं. तर ते आता कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. गुड आफ्टरनून. तर मंडळी आज आहे 22 एप्रिल आणि संडे नंतर मी आज डायरेक्ट तुम्हाला भेटते ट्यूजडेला. बिकॉज संडे नंतर मंडेला माझी एक्झाम होती प्रॅक्टिकल आणि फायनल सबमिशन पण होतं माझं. सो त्यामध्ये मी खूप बिझी होती, त्यामुळे मी व्लॉगही अपलोड केला नाही. उद्या व्लॉगही येईल. आणि मी चालले आता ऑर्डरला आणि ब्राईड आहे एक, त्यांचं नेल्स करायचे त्याच्यासाठी मी चालले. तर तिथं जाऊन जर मला पॉसिबल झालं शूट करणं तर मी नक्कीच घेईल, नाहीतर तुम्हाला मी फायनल कसं केले नेल्स हे तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. तर कंटिन्यू करा, पुढे काय काय होतं ते. तर फायनली नेल्स झाले आहेत करून. आणि दीदी कसे वाटले तुला? एकदम मस्त वाटले. मी फोटो टाकते लास्टला बिकॉज थोडासा लाईटचा इफेक्ट येतोय, सो त्यामुळे तुम्हाला नेल्स दिसत नसतील. बट फायनल लुक तुम्हाला दाखवेलच मी. आता सगळं आवरूया आपण आणि जाऊया घरी. मी कारण आले 4:30-5ची आणि आता वाजलेत 8, सो त्यामुळे आता जाऊया.